ओके. सो काल आपण ऑसिलेशनचं लेक्चर 1 घेतलं. तिथे आपण काय पाहिलं की बाबा SHM काय असतं आणि त्याचं सगळं इन्फॉर्मेशन, सगळे पॅरामीटर, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एक्झलरेशन, कुठे मॅक्झिमम कुठे मिनिमम, त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करायचं. तर मॅथमॅटिकली एक्सप्रेशन डिस्कस करायचं. तर ऑसिलेशन लेक्चर 2. सो यस्टरडे वी हॅव सीन, आपण बघितले की या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. बेसिक गोष्टी ऑलरेडी वी हॅव डिस्कस. एक्स इज इक्वल टू 0 कोणती पोझिशन म्हणतात? मेन पोझिशन म्हणतात किंवा काय म्हणतात? इक्विलिब्रियम पोझिशन. इथे असते एक्स इज इक्वल टू ए एक्स्ट्रीम राईट, आणि हे जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात? मॅक्झिमम डिस्टन्स, त्यालाच म्हणतात अँप्लिट्यूड. इकडे पॉझिटिव्ह असेल तर इकडे काय असतं? निगेटिव्ह. एक्स इज इक्वल टू मायनस ए. आता ऑब्जेक्ट जर या ठिकाणी असेल कुठे मध्ये, म्हणजे एक्स इज इक्वल टू एक्स ला इथे कुठेतरी ऑब्जेक्ट, आणि किती टाइम झाला? टी टाइम. जर मला टाइम दिला असेल आणि मला विचारले की आता सध्या ऑब्जेक्ट कुठे आहे, जसे की फॉर एक्झाम्पल हे एक्स इज इक्वल टू 0, ती भिंत आहे एक्स इज इक्वल टू ए, इकडची भिंत आहे एक्स इज इक्वल टू मायनस आहे. मी इथे कुठेतरी आहे, इथे कुठेतरी आहे. इथून इथे यायला मला किती वेळ लागला? टी वेळ. तर मी एक्झॅक्टली कुठे आहे? तर त्याचं एक्सप्रेशन यस्टरडे वी हॅव डिराइव्ड. तर एक्सप्रेशन काय होतं? आपण काल शोधलं होतं. एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काल आपण शोधलं होतं. एक्स इज इक्वल टू आलं ए साइन ओमेगा टी प्लस फाय. फाय काय असतं ते आपण बघितलं, इनिशियल फेज. ओमेगा का आलं याच्यामध्ये, याच्याबद्दल आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं. तर इथून पुढे हे होतं कालचं लेक्चर. आजच्या लेक्चरला आपल्याला असेच एक्सप्रेशन करायचे. कोणासाठी? वेलॉसिटी, एक्झिलरेशन. आणखीन परत काढायचं मला वेलॉसिटी, एक्झिलरेशन. पण हे एक्सप्रेशन कोणते काढायचे? की v चे एक एक्सप्रेशन येईल, a चं येईल, पण ज्याच्यामध्ये काय पाहिजे? टाइम पाहिजे. इन टर्म्स ऑफ टाइम. म्हणजे जर मला वेळ दिला असेल की आता हा इथे एक्स इज इक्वल टू 0 ला, हा इथे कुठेतरी आहे. ओके, किती टाइम झाला इथून इथे याला? टी वेळ. तर त्याची स्पीड किती असेल, त्याची वेलॉसिटी किती असेल, म्हणजे टाइम दिला असेल तर v काढायचं एक्सप्रेशन. या ठिकाणी टाइम दिला t, तर a किती असेल हे दोन एक्सप्रेशन आपल्याला शोधायचे. नंतर परत v आणि a चे एक्सप्रेशन शोधायचं, पण इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. जर आपल्याला डिस्प्लेसमेंट दिला असेल, डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण? एक्स दिला असेल तर v आणि a चे एक्सप्रेशन शोधायचं. t दिला असेल तर v आणि a चे एक्सप्रेशन आपल्याला शोधायचं. तर 1 2 3 4 हे आजच्या लेक्चरला करायचं. छोटं लेक्चर असेल. उद्याच्या लेक्चरला आपल्याला x va अँड va याच्यावरती आपल्याला MCQ घ्यायचं. सो लेट स्टार्ट टुडेज लेक्चर. चलो. तर हे आहे आपलं SHM करत आहे इथं. ही पोझिशन आहे x इज इक्वल टू 0. ऑब्जेक्ट इथे कुठेतरी आहे x इज इक्वल टू x ला. त्याची वेलॉसिटी किती आहे? v. चला v चे एक्सप्रेशन शोधू. तर x चे एक्सप्रेशन आहे a साइन ओमेगा टी प्लस फाय. आता मी काय करतो, जस्ट फॉर सिम्प्लिसिटी फायला 0 घेऊन चलो, ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे त्याला. सो वेलॉसिटी शोधायची. वेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला 5वी 6वीचा फॉर्म्युला काय असतं? चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज अ डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर डिफरन्शिएशन करायचं आपल्याला एक्स. तर एक्स काय आहे? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्याचं डिफरन्शिएशन करायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम. जे जे कॉन्स्टंट असतं ते बाहेर आहे. तर ए व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट मॅक्झिमम. ए व्हॅल्यू इथं आहे, एक्स इज इक्वल टू
ए, तर ही व्हॅल्यू कशी आहे तुझी, कॉन्स्टंट आहे, ही वाढत पण नाही कमी पण नाही. एका एसएचएम साठी एक्स्ट्रीम जी साईड असतं ती काय असतं, फिक्स म्हणजे कॉन्स्टंट. इथे ए बाहेर आलं. साईनचं डिफरन्शिएशन काय आहे, कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि ओमेगा टी प्लस फायचं डिफरन्शिएशन, टीचं किती येतं 1, उरलं कोण, ओमेगा. फाय पण कॉन्स्टंट आहे, फायचं डिफरन्शिएशन किती येतं मग 0, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन किती असतं 0. तर v इज इक्वल टू, आता हे जास्त तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये असतं, तर ए आणि हा ओमेगा काय आलं, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. तर हे झालेलं आहे आपलं वेलॉसिटीचं एक्सप्रेशन. काय शिकवले सर तुम्ही, काहीच नाही, अतिशय सिंपल लेक्चर आहे आजचं. हे एक्सप्रेशन कशाचं आहे, डिस्प्लेसमेंट. सिमिलरली हे एक्सप्रेशन कशाचं आहे, वेलॉसिटी. आता कशाचं काढायचं आपल्याला, एक्झिलरेशन. हे बघ मी सांगितलं ना, v आणि a कोणत्या टर्म मध्ये, इन टर्म्स ऑफ टाइम. तर बघ v आपल्याला शोधायला सांगितलं, टाइम किती आहे t. एमसीक्यू मध्ये आणखीन क्लिअर कट गोष्टी कळतात, पण एमसीक्यू घ्यायला पाहिजे, थेरॉटिकल यायला तर पाहिजे की बाबा आहे काय भानगड. आता इथं त्याचं एक्झलरेशन या साईडला लागतं, बॅक साईडला लागतं, तर ए, कारण ते ओढतं ना त्याला, तर एक्झलरेशन बॅक साईडला लागतं, तर ए चे एक्सप्रेशन शोधायचं आपल्याला. चालू करू. सेम थिंग्स 5वी 6वीला किंवा 8वीला होतं. एक्झलरेशनचा फॉर्म्युला असतं डिफरन्शिएशन ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इथे मला डिफरन्शिएशन करायचं वेलॉसिटीचं, आणि वेलॉसिटीचं एक्सप्रेशन काय, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. लेट्स डू द डिफरन्शिएशन ऑफ v. ए ओमेगा कॉन्स्टंट आहे, बाहेर काढलं. कॉसचं डिफरन्शिएशन असतं मायनस साईन, तर मायनस मी समोर येतो, मायनस का आलं, कारण ते या साईडला लागेल, रिस्टोरिंग फोर्स आहे त्याच्यावर या साईडला. तर कॉसचं डिफरन्शिएशन काय आहे, साइन ओमेगा टी प्लस फाय. सेम थिंग जसं इथे केलं, आता ओमेगा टीचं काय येते, ओमेगा आणि फायचं काय येते 0. हा ओमेगा आणि हा ओमेगा, ओमेगाचा स्क्वेअर. तर आन्सर, फायनली आन्सर काय आलं, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. तर एकंदरीतपणे शेवट कसा गोड झाला आतापर्यंतचा, शेवट असा आहे की हे आहे एसएचएम, एक्स इज इक्वल टू 0. ऑब्जेक्ट जर इथे कुठे असेल तर हे जे लोकेशन आहे त्याचं एक्सप्रेशन आहे ए साइन ओमेगा टी प्लस फाय. अशी जी वेलॉसिटी आहे v इज इक्वल टू आहे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि त्याचं एक्झलरेशन जे इकडच्या साईडला लागायला एक्झलरेशन ते आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. तर तिन्ही एक्सप्रेशन मध्ये एक गोष्ट कॉमन आहे की तुला क्वेश्चन मध्ये टाइम दिलेला. सो टाइम दिला, मी टाइम पुट केलं, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. सो वी कॅन गेट द एक्स, कुठे आहे तो ऑब्जेक्ट, त्याची स्पीड किती आहे, वी कॅन गेट द वेलॉसिटी, ऑल्सो वी गेट द एक्झलरेशन, की त्या ऑब्जेक्टवर सध्या एक्झलरेशन किती लागतं. आता हेच भानगडी करायचं पण दुसऱ्या फॉर्म मध्ये, म्हणजे काय, v काढायचं आणि a काढायचं, पण मला टाइम नाही दिलं, त्याची पोझिशन दिली. जर मला डिस्प्लेसमेंट दिलं असेल एमसीक्यू मध्ये आणि मला v आणि a विचारलं तर मला एक्सप्रेशन माहिती. हे नाही वापरता येणार कारण याच्यामध्ये कुठेही x नाही. ओके, या दोघात हे तर स्वतःच x. सो लेट स्टार्ट. इथेच वापरू. तर मला सांग v कडे बघायचं. v इज इक्वल टू व्हॉट, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस. ते फाय सोबत नेणं थोडं हेडेक देते, एवढेच घेत फाय असलं तरी काय फरक नाही पडत. लहानपणी आयडेंटिटी होती
साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू व्हॉट 1. इथून इथे काय चेक करूच नाही तर मग दुसऱ्या पद्धतीने करतो. सो इथूनच करूच. हा इथून घेऊ. इथे असं कर. तर एक्स इज इक्वल टू काय आहे ए साइन ओमेगा टी. तर साइन ओमेगा टी इज इक्वल टू काय तर एक्स बाय ए. आणि या ठिकाणी जर मी काढायला गेलो इथे याला वरती लिहितो उलट लिहितो कॉस ओमेगा टी इज इक्वल टू काय तर व्ही बाय ए ओमेगा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय असतो 1. तर साइन थीटा काय आहे तिथं एक्स बाय ए चा स्क्वेअर आणि कॉस थीटा काय आहे व्ही डिवाइडेड बाय ए ओमेगाचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. चला सॉल्व करू आरामसे. एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय ए स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1. असं साईडला करू तुम्हाला दिसत जाईल ते. मला व्ही काढायचा प्लस तिकडे मायनस करू. तर व्ही स्क्वेअर बाय ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. छान असं लिहित जाऊ. व्ही स्क्वेअर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय काय ए स्क्वेअर. इथून ए स्क्वेअर काय झालं कॅन्सल ओमेगा स्क्वेअर तिकडे गेला. तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. स्क्वेअर इकडे येऊन काय झालं स्क्वेअर रूट. तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट कॅन्सल ओमेगा बाहेर आला स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर हे पण व्ही चं एक्सप्रेशन आहे पण यावेळेस त्याने टाइम नाही दिला. यावेळेस त्याने पोझिशन दिलं. म्हणजे काय हा इथे कुठेतरी आहे. इथे असेल तर त्याची वेलॉसिटी काय असेल एक्स त्याने दिला असेल तर आपण व्ही काढू शकतो बाय युजिंग धिस एक्सप्रेशन. कालचं लेक्चर आठवत असेल तर बघा आपण सांगितलं होतं कालच्या लेक्चरला की या ठिकाणी जर असेल तर व्ही ची व्हॅल्यू काय असते मिनिमम आणि जे की किती असते 0. इथून प्रूफ करतो. आणि या ठिकाणी व्ही ची व्हॅल्यू काय असते मॅक्स. आता किती असते आपण शोधू. म्हणजे व्ही ची इंटरमिडिएट व्हॅल्यू तर आपल्याला भेटून जाईल क्वेश्चन मध्ये. पण एक्स्ट्रीम 0 असते आणि मेन पोझिशनला मॅक्स असते. त्याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला. म्हणजे मी यालाच आता परत अशा प्रकारे डिवाइड व्ही मिनिमम अँड व्ही मॅक्झिमम. मिनिमम कुठे असतं त्या भिंतीपाशी त्याच्या पलीकडे जाता येत नाही म्हणजे ते शेवट. मिनिमम कधी असतं ऍट एक्स इज इक्वल टू काय असतं ए. चला इथं ठेवत आता. तर व्ही मिनिमम इज इक्वल टू हा ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला ए म्हणजे आपल्याला मिनिमम व्हॅल्यू भेटते. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 झालं तर मिनिमम व्हॅल्यू किती यायली 0. त्या भिंतीपाशी गेला त्याच्या पलीकडे जाणार नाही तर त्याची वेलॉसिटी किती होईल 0. मॅक्झिमम इथे असेल मेन पोझिशनला तर त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी किती असेल ते शोध. तर मॅक्स वेलॉसिटी कधी असतं ऍट एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे कोणती पोझिशन मेन पोझिशन. तर याचा फॉर्म्युला शोधत. तर व्ही मॅक्स इज इक्वल टू हे इथे आहे ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स आणि एक्स स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू किती ठेवली 0 चा स्क्वेअर. तर व्ही मॅक्स इज इक्वल टू येतं स्क्वेअर रूट कटले ए ओमेगा. सर तुम्ही काय शिकवलं एकदा परत सांग या नवीन पेजवर सांगू. बाकी तुम्ही बघितलं येतं मी काय शिकवलं ते सांग. हे आहे SHM एक्स इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू ए एक्स्ट्रीम पोझिशन. या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट आहे तो व्ही वेलॉसिटीनं चालला आणि तुला टाइम दिला असेल तर एक्सप्रेशन येतं ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस 5.
आणि जर एक्स ची व्हॅल्यू दिली असेल एक्स, तर हे येतं v इज इक्वल टू ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इंटरमिडिएट पोझिशन. या ठिकाणी असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू असेल आणि ती येते मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल टू ए ओमेगा, हे लक्षात ठेवायचं. आणि या भिंतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही, तर मिनिमम व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी किती येते? 0. तर हे वेलॉसिटी बद्दल डिटेल एक्सप्रेशन हे दोन. मिनिमम किती असतं? 0 असतं आणि मॅक्झिमम किती असतं? हे ओमेगा. तर हे गोष्ट परत बघायची आपल्याला एक्झिलरेशनचं. ऑलरेडी वी हॅव सीन x इज इक्वल टू 0 आहे, x इज इक्वल टू a आहे. या ठिकाणी जर टाइम दिला असेल तर a इज इक्वल टू काय होतं? मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. फाय लिहिलं काय न लिहिलं काय तो काय मुद्दा नाही सध्याचा, पण हे टाइम दिला असेल तर a. आता जर x दिला असेल तर सेम वेलॉसिटी सारखं, x दिला असेल तर हे कसं आलं? वेलॉसिटीचे एक्सप्रेशन. इथे टाइम नाही, डिस्प्लेसमेंट आहे. तसं एक्झिलरेशनचं एक्सप्रेशन काय येईल जर आपल्याला क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट x दिला असेल तर a काय? मला सांगा, इथूनच येऊन जातं a इज इक्वल टू, इथे लिहूत एकदा, मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. त्याला असं छान पैकी लिहूत, त्याला असं लिहितो ओमेगा स्क्वेअर a साइन ओमेगा टी. थोडं जर आठवत असेल तर एक्सचं एक्सप्रेशन काय होत? a साइन ओमेगा. याचा अर्थ हे जर मला कुठे दिसलं तर मी त्या ठिकाणी काय ठेवू शकतो? एक्स. दिसलं की हे बघा दिसलं इथं, तर a इज इक्वल टू आलं मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर हे छोटूस 2 डिजिटचं एक्सप्रेशन आहे. एक्झिलरेशनचं कधी वापरायचं? जर मला त्यांनी एक्स दिला असेल तर ओमेगा स्क्वेअर एक्स. हे पांढरावाला कधी वापरायचं? जर डिस्प्लेसमेंट दिला असेल. आणि हे वाला कधी वापरायचं? जर टाइम दिला असेल. इथे त्याच गोष्टी आहेत जे आपण काल डिस्कस केलं, की जर ऑब्जेक्ट या ठिकाणी असेल तर तो मॅक्झिमम ओढल्या जाईल, कारण स्प्रिंग ताणल्या जाईल. मॅक्झिमम फोर्स म्हणजे एक्झिलरेशन पण काय? मॅक्झिमम. आणि या ठिकाणी येईल तेव्हा एक्झिलरेशन काय असेल? मिनिमम. आणि या ठिकाणी येईल तेव्हा एक्झिलरेशन काय असेल? मॅक्झिमम. या दोघांचेही आपण एकदा फॉर्म्युले काढून घेऊ. चला, इथेच मी याला आता एक्झिलरेशन मिनिमम काढू आणि एक्झिलरेशन मॅक्झिमम करू. मिनिमम कधी येतं? ऍट एक्स इज इक्वल टू 0 ला. तर पुट द व्हॅल्यूज. a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय 0. कारण एक्स ची व्हॅल्यू किती ठेवली मी? 0. तर मिनिमम एक्झिलरेशन किती येतं? 0. तर भेटलं मिनिमम एक्झिलरेशन येतं 0. आता मला काढायचं मॅक्झिमम एक्झिलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. तर मॅक्झिमम कधी येतं? ऍट एक्स इज इक्वल टू a ला, एक्स्ट्रीम पोझिशनला. चला, मॅक्झिमम एक्झिलरेशनचा फॉर्म्युला हा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आणि एक्स ची व्हॅल्यू काय ठेवली? a. तर मॅक्झिमम एक्झिलरेशनचा फॉर्म्युला काय येतं? मॅक्झिमम एक्झिलरेशनचा मायनस a ओमेगा स्क्वेअर. मायनस शो करतं किती? या साईडला. ओके, अपोजिट रिस्टोरिंग फोर्स आहे, तर एक्झिलरेशन पण निगेटिव्ह. तर कन्क्लुजन एकदा आपण सर्व गोष्टी लिहूत आणि देन लेक्चर संपवूत. उद्या याच्यावरती आपण MCQ घेऊ. तर कन्क्लुजन काय आहे आजच्या लेक्चरचं? कन्क्लुजन आहे की एक्स बद्दल, एक्सचं एक्सप्रेशन आहे a साइन ओमेगा टी प्लस फाय. v बद्दल, v चे एक्सप्रेशन 2 आहेत. v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. सॉरी. आणि v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. v मिनिमम किती असतं? v मिनिमम कुठे असतं ते महत्वाचं.
V मिनिमम x इज इक्वल टू ए ला V ची व्हॅल्यू काय असते मिनिमम, आणि तो फॉर्म्युला किती येतो 0. अँड मॅक्झिमम व्हॅल्यू कधी असतं जेव्हा x इज इक्वल टू काय असतं 0, आणि तो फॉर्म्युला काय येतो आपला ठेवायचा h0 किती ठेवलं आपण 0 a ओमेगा, किती येतं a ओमेगा, हे V मॅक्स चा फॉर्म्युला आहे आणि हा वाला तुझा V मिनिममचा फॉर्म्युला. करेक्ट. आता सेम थिंग्स आपल्याला एकदा एक्झिलरेशन बद्दल बघायचे. एक्झिलरेशनचे सुद्धा दोन फॉर्म्युले, a इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस 5 जर टाइम दिला असेल तर, आणि जर डिस्प्लेसमेंट x दिला असेल तर a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. त्याचे दोन भाग, a मिनिमम आणि a मॅक्झिमम. मिनिमम कधी असतं जेव्हा x इज इक्वल टू काय असतं 0, सॉरी हा बरोबर, आणि मॅक्झिमम कधी असतं x इज इक्वल टू त्या साईडला असते. आणि ही व्हॅल्यू किती येते मिनिमम ची व्हॅल्यू येते 0, आणि a मॅक्स ची व्हॅल्यू किती येते तर ठेवा x इज इक्वल टू किती ठेवता a, तर काय येते मायनस a ओमेगाचा स्क्वेअर. तर हे येते तुझी मॅक्झिमम एक्झिलरेशनची व्हॅल्यू. सो इथे आपण हे लेक्चर थांबू, उद्या परवा म्हणजे 2 लेक्चर 3 नंबर आणि 4 नंबरचं वी हॅव टू टेक द MCQ ऑन दॅट, तरच ते काहीतरी इम्पॉर्टंट आहे. सो थैंक यू सो मच, हैव नाइस डे. मिलते कल, तब तक के लिए गुड बाय.